चिंतामणी काय करतो? चिंतामणी सुद्धा कल्पतरूप्रमाणे तुमच्या इच्छा चेतना चिंतामणीचे गाव शब्द वापरला. चिंतामणी निर्जीव आहे का सजीव आहे? चिंतामणी कसा आहे? निर्जीव आहे. हे आमचे संत चेतना चिंतामणीचे गाव आहे. अहो हे सगळे चैतन्य रूप आहेत ना, त्यांच्यामध्ये ईश्वराची निष्ठा आहे ना, त्यांच्यामध्ये ईश्वराचं तत्व आहे ना, ते ब्रह्मस्वरूप आहेत ना, मग हे चेतना आहे. चिंतामणी हा अचळ आहे, चिंतामणी हा निर्जीव आहे, चिंतामणी हे अचेतन आहे. हे जे चेतन सृष्टी आहे ही संतांची सृष्टी आहे, ईश्वरनिष्ठांची सृष्टी आहे. आणि अशा लोकांचं निस्तेच एक करून चालणार नाही. सर्वांमध्ये अशा प्रकारच्या संतांच्या ईश्वरनिष्ठांच्या मानती आडी कल्पतरूच्या आडवाच्या स्वरूपात विशेषण देऊन माऊली म्हणतात, चला कल्पतरूची आडव चेतना चिंतामणीचे गाव. एक समूह नाही ठेवला, एक वाडी नाही ठेवली, एक वस्ती नाही ठेवली. अशा प्रकारची गावची गावं, अशा प्रकारच्या वस्त्याच्या वस्त्या, अशा प्रकारच्या शहरची शहरं ही सगळी संतांनी भरली पाहिजे, चांगल्या वृत्तीने भरली पाहिजे, मांगल्याने भरली पाहिजे, पावित्र्याने भरली पाहिजे. बोलते जे अर्णव पियुषाचे, बघा बघा, बोलते जे अर्णव पियुषाचे आहे. पियुष काय आहे? अमृताचे अर्णव म्हणजे ओशी आहे, सी नाही, सीच्या नंतर ओशी नाही, महासागर. पियुषांचे महासागर निर्माण व्हावे, अमृताचे महासागर निर्माण. अमृत कोणाकडून येईल? अमृताचे महासागर कोणाकडून येतील? फक्त संतांकडून, फक्त महात्म्यांकडून. हे जे ईश्वरनिष्ठ झाले आहेत, हे ब्रह्मस्वरूप झालेले आहेत, ते जे लोकांना उपदेश करणार आहेत, त्यांच्या नामदेवांचाच अभंग आहे ना, गोड तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे जे आहे ना, हे अमृत आहे कोण? त्यांच्या वचनात आहे, त्यांच्या भाषेत आहे, त्यांच्या अभंगात आहे, त्यांच्या साहित्यात आहे. त्यांच्या साहित्यातून जे अमृत पाजरेल, त्या अमृताचा वर्षाव तुमच्याकडे होईल. ते सगळे संत म्हणजे. आता बघा हे दोन वाक्य बघा. चंद्रमेचे अलांछन, मार्तंडेचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. चंद्राची उपमा दिली, खगोलशास्त्र आहे. चंद्राची उपमा दिलेली आहे. चंद्र काय करतो? चंद्र शीतलता. चंद्र तुम्हाला अतिशय शांत थंडगार करतो, तुमच्या वृत्तीला पासर घालतो. तुमची क्रोधमय वृत्ती असेल, तुमचे अहंकारी वृत्ती असेल, रागीट वृत्ती असेल, तर त्या वृत्तीला शांत करण्याचं काम करतो. शांत हो श्री गुरुदत्त आपण कायम दर गुरुवारी म्हणतो, बरोबर. हे जे आहे हे चंद्रमाची उपमा दिली आहे, पण चंद्राला डाग आहे म्हणून चंद्रमेचे अलांछन, हे चंद्रासारखेच आहे. हे सगळे संत सज्जन हे चंद्रासारखे आहेत, पण चंद्राला डाग आहे, यांना डाग नाही. हे निष्कलंक आहे, यांच्यामध्ये कलंकाचा नाव नाही, नामो निशान नाही. मार्तंडे जे ताप, मार्तंडे सूर्याची उपमा आहे. सूर्य कसा आहे? सूर्य तुम्हाला प्रकाश देतो. सूर्य हा प्रकाशक आहे, तुमचा अंधार नाहीसा करतो आहे. सूर्याच्या प्रमाणे हेही संत आहेत, हेही तुम्हाला प्रकाश देतील, हेही तुमचं अज्ञान दूर करतील, हेही तुमच्यामध्ये असलेला अहंकार दूर करतील, हेही तुमचा असलेला क्रोध दूर करतील, हेही तुम्हाला सत्संगाला लावतील, हेही तुम्हाला चांगल्या मार्गाला लावतील, हेही तुम्हाला चांगलं वागा असंच सांगतील. पण सूर्याची उपमा देताना मार्तंडेचे ताप,
सूर्य प्रखर उष्णतेमध्ये, आज आपलं 41-42 टेम्परेचर झालं म्हणजे आपण म्हणतो किती टेम्परेचर झालं, म्हणजे ताप येतो ना तो सूर्याचा. मग तसं हे संत सूर्यासारखे प्रकाश देतील, सूर्यासारखं तुम्हाला ज्ञानातून बाहेर काढतील, अज्ञानातून बाहेर काढून ज्ञानी बनवतील. परंतु तुम्हाला त्रास नाही. कुठलाही संत तुम्हाला त्रास नाही देणार. तुम्ही कितीही वाईट वागलात तरी तो असं नाही म्हणणार की बाबा तू जा आता इथून, असं नाही म्हणणार. का? कारण त्यांचा तो स्वभाव आहे. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रा करून ऐवज, हे 12 वाक्य आहे. संतांची लक्षणं, भक्तांची लक्षणं सांगताना अरे ते कोणाचा द्वेष करतच नाही. हा चांगला, हा वाईट, हा 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 याचा, हा त्याचा, असं त्यांच्याकडे नाहीच आहे. त्यामुळं मार्तंडे जे ताप होईल ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. सोयरा म्हणजे ब्लड रिलेशन मधला सोयरा नाही, सोयरा म्हणजे व्याही नाही. हे जे सोयरे आहेत ना, हे जे सोयरे संत सज्जन सोयरे आहेत ना, हे संत महात्मे सोयरे आहेत ना, ते सोयरे काय करतात? तुमचा सोयरा, तुम्ही सोयऱ्याकडे गेल्यानंतर तो तुम्हाला रसपोळी खाऊ घाली, तो तुम्हाला आंब्याचा रस आणि पुरणपोळी खाऊ घाली, पण हे संत सज्जन सोयरे काय करतील? तुम्हाला तुमच्या मनामध्ये ईश्वर निष्ठाचे अंकुर निर्माण, ईश्वर निष्ठाचे बीज तयार करतात. हे सोयरे. सोयऱ्याचा अर्थ कसा आहे? सोयरा म्हणजे काय? तर सोयरा म्हणजे अध्यात्मामध्ये जो तुमच्या मनामध्ये ईश्वर निष्ठेचं बीज अंकुर उद्भव करेल, प्राप्त करून देईल, लाभ करून देईल, असा जो कुणी तो सोयरा. ब्लड रिलेशनवाला सोयरा नाही. काका काकू मामा मावशी हे सोयरे, हे सोयरे आपले लौकिक अर्थातले सोयरे. आध्यात्मिक सोयरे तुम्हाला ईश्वर निष्ठाच करायला हवी, ईश्वर निष्ठाची प्राप्ती करून द्यायला. आणि पुन्हा तसं नाही आहे, ते सर्वाही सदा सज्जन, एवढं काय कायम, ते सर्वाही सदा सज्जन. तिन्ही शब्द एकत्र आहेत. ते म्हणजे दूरदर्शक सर्वनाम, ते म्हणजे सगळे, ते कुठेही असो, हिमालयात असो, पाकिस्तानात असो, इटलीत असो, कुठेही असो, जगाच्या पाठीवर ते कुठेही असो, ते सर्वाही आणि सदा. सर्वाही म्हणजे सर्वांना, कर्मणी प्रयोग आहे, कर्तरी नाही. ते सदा सर्वाही सर्वांना आणि कायम कंटिन्युअस सदा सज्जन सोयरे. हे सगळं एकत्र आहे. हे सगळं स्टेप बाय करत 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 इथपर्यंत आलेले आहे. हे जे आहे ना, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. सज्जनपणानेच वागते, ते दुर्जनपणाने वागणारच नाही. ते सोयरे जे तुम्हाला सन्मार्गाने लावतात, जे तुम्हाला ईश्वराच्याकडे नेण्याच्या वृत्तीकडे लावतात, जे तुम्हाला ईश्वराचं प्रलोभन लावून देतात, ते सोयरे. आणि हे असे जे चौमिना आहे ना, ते नंतर तर बघू आपण. किंबहुना म्हणजे उभयान्वय अन्वय व्याकरणामधला. पण हे जे आहे ना सदा सज्जन, हे सदा सज्जन सदा आहे. सदा म्हणजे कायम, कंटिन्युअस आहे प्रोसेस. म्हणजे समजा आता आज सज्जन भेटला आणि उद्या सज्जन नाही भेटलं तर काय करायचं? हे तुम्ही कसं करायचं? काय करायला लागेल? हे कुठे भेटतील? हे भेटतील इथे, हे भेटतील दासबोधामध्ये, हे भेटतील महाभारतामध्ये, हे भेटतील रामायणामध्ये, हे भेटतील ज्ञानेश्वरीमध्ये, हे भेटतील अमृतानुभवामध्ये, हे भेटतील अभंगामध्ये, हे भेटतील त्यांच्या रचनेमध्ये, हे भेटतील त्यांच्या सत्साहित्याच्या रचनेमध्ये. काय जवळ आहे? सदा सदा सर्वाही सज्जन सोयरे. कायम तुमची सोयरे करतात. हे सगळे आता तुम्ही दासबोध काढा, नाहीतर ज्ञानेश्वरी काढा, नाहीतर नाथ भागवत काढा, नाहीतर तुमची गोंदवलेकर महाराजांचं चरित्र काढा. त्या सगळ्या चरित्राच्या शेवटी ते म्हणतात, दासबोधामध्ये सगळ्या शेवटी आहे ना, सुधाकरराव
मी गेलेलो नाहीये, मी आहे दासबोधामध्ये, मी गेलेलो नाहीये, मी आहे गोंदवलेला. काय हे जे आहे ना, सदाही सर्वाही सज्जन सोयरे, ते आपले सोयरे आहेत. आपण त्यांची सोयरे होण्याची लायकी करायची, पात्रता करायची. आपण त्यांची सोयरे व्हायला हवंय. हे आपले सोयरे आहेत की नाही त्याच्यापेक्षा आपण त्यांची सोयरे व्हायला हवं. कोणाशी संबंध ठेवायचा आणि कोणाचा संबंध नाही ठेवायचा लग्नाचा, तसं हे लग्न जे आहे ते लग्न ईश्वराचे लागायचे. ईश्वराचं लग्न कधी लागेल? ईश्वर आपला जीव आणि परमात्म्याचा जीव हा एक झाल्यानंतर ज्याचं लग्न लागतं तो सोयरा होतो. आणि म्हणून हे सगळे सदा सज्जन सोयरे. आणि जर तसं नसेल तर मग तुम्ही पुन्हा देहात मृत्यूमध्ये, ते तसं नसेल तर तुम्ही पुन्हा जगामध्ये जे वावरायला नको तसं वावरत. एकदा योगी अरविंदांना ब्रिटिशांनी शिक्षा केली. योगी अरविंद कुठे होते? कलकत्त्यात. ते शिक्षा झाली त्यांना. शिक्षा झाल्यानंतर वकील मिळेना का? इंग्रजांच्या विरुद्ध कशी काय वकिली करायची? हो, इंग्रजांच्या विरुद्ध कसं काय लढायचं? लढणे इंग्रजांच्या विरुद्ध लढावं लागेल ना. मग एक वकील तयार झाला कलकत्त्याचा, तर म्हटलं माझी फी अशी आहे. त्यावेळेस काहीतरी त्याने 4 रुपये 5 रुपये अशी काहीतरी फी झाली त्यावेळेस. ज्यावेळेस अरविंदांचं आपण 150 वर्षापूर्वी 200 वर्ष, तर ती फी गोळा करण्याचं काम कोणी केलं माहिती? कलकत्त्यामध्ये माणूस रिक्षा चालवतो. विदर्भामध्ये पण आमच्या आहे, नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये अजूनही माणसाच्या रिक्षा आहेत, अजूनही आहे. तर कलकत्त्याला एक पांगळा रिक्षा ड्रायव्हर होता. एक पांगळा रिक्षा चालवणारा होता. तो म्हणला किती पैसे लागतील? त्या वकिलाची फी किती आहे? तेवढे पैसे म्हणजे 5-10 रुपये काहीतरी असते, जास्त नाही होते ते, 5 किंवा 10 रुपये होते. तर त्याने एक पैसा 2-2 पैसे गोळा करून रिक्षा चालवून गोळा केले आणि अरविंदांना निरोप दिला की आता आपल्याला वकील बघायचा आहे, तुम्ही वकील सांगा, वकिलाचा खर्च मी करतो. हे जे आहे ना, हे काय आहे? दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तोटे लावो. अशा सज्जनाकडे, अशा वृत्तीच्या माणसाला चांगल्याच अपेक्षा निघतील. हो, वाईट अपेक्षा नाही निघणार. अशा प्रकारच्या वृत्तीची माणसं हे चांगलंच बघतील, वाईट बघूच शकत नाही. आता खरं म्हणजे मी नाव घ्यायला नाही पाहिजे, परंतु मी नावानिशी सांगतो. विजय अमृतराज हे सगळ्यांना माहिती आहे. कोण होतं? टेनिसपटू. ते 1981 का 82 मध्ये त्यांना टेनिसपटूमध्ये जागतिक पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. 81-82 गोष्ट आहे, कदाचित साल माझं चुकेल. आता ते ओल्वो कार मिळाली त्यांना. ओल्वो कार बहुतेक माझ्या म्हणतात ओल्वो कार मिळाली. मग काय करायचं? जसं आपल्या रवी शास्त्रीला मिळाली होती ना वाडी, दुबईला काहीतरी त्याने ते कुठलं ते वन डे मॅच जिंकली होती. तर तसं याला ओल्वो कार मिळाली. याने काय करावं? याचा एक मित्र ब्रिटिश म्हणजे लंडनचा, त्याचा एक मित्र होता. तो त्याच्याकडे गेला घरी, म्हणाले मला ओल्वो मिळाली, तू कस्टममध्ये आहे ना, मोठा आहे ना, ऑफिसर आहे ना, एक काम काय कर, काय सांगितलं, काय म्हणसाल कर, काय कर, काय अपेक्षा आहे? कस्टम आहे ना, कस्टमकडे गेला तो ओल्वोची कार तिकडून लंडनहून भारतात आणायची ना, मग काय कर, असं काहीतरी जुगाड कर. जुगाड शब्द बरोबर आहे का? असं काहीतरी जुगाड कर की मला कस्टम लागणार नाही. ती जी आहे ना,
कायम जोपास ठेवा. किती उच्च निर्माण झालेला अजून एक मुखवट सांगतो. 2-3 मिनिटं मला आता आठवणी म्हणून लगेच सांगतो. हे जे आहे ना, तो भिक्षाधिकारी काय म्हटला, त्याचा मित्र त्याच्या घरी गेला होता तो.